हाय, गुड मॉर्निंग. वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आम्ही भटक भवाने. आज मी एकटीच निघाली आहे घराबाहेर. आज जरा थोडासा विरंगुळा म्हणून मी ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि विचार केला चला आज आपण कुठेतरी जाऊयात. असंच फिरता फिरता मी आज आले आहे झपूरचा. लिटरली माझा अजिबात काहीच प्लॅन नव्हता. मी अशीच एका लाँग ट्रिपवरती बाईकवर निघाले. म्हटलं जिथे जाता येईल तिथे जाऊयात. म्हणून मग अशीच ही भटक भवानी आज आली आहे झपूर झाला. आणि बघूयात आपल्याला आतमध्ये काय काय बघायला मिळतं आहे. हे एक ॲक्च्युली कलादालन आहे आणि म्युझियम आहे आर्ट आणि कल्चरचं. जर तुम्ही इथे आलात वीकडेजमध्ये तर याचं तिकीट आहे ₹100 आणि जर तेच तुम्ही विकेंडला आलात तर याचं तिकीट आहे ₹200. जवळपास 2 तासाचा अवधी तुम्हाला इथे फ्री टाईम पाहिजे पूर्णच्या पूर्ण म्युझियम बघायचं असेल तर. आपण आता आतमध्ये जाऊयात, तिकीट काढूया. टोकन देऊन आता आपण एंट्री केलेली आहे आणि आपण आता मेन एंट्रन्सजवळ आहोत. हे इथले अपकमिंग इव्हेंट्स आहेत. त्यांनी तारीख आणि वेळेसकट संपूर्ण इथे इन्फॉर्मेशन दिली आहे. आपण आता आत जाऊयात. आर्ट आणि कल्चरची सुरुवात त्यांच्या एंट्रन्सपासूनच होते. काही पुरातन, काही जुना ठेवा PN गाडगे अँड सन्स यांनी जपण्याचा इथे प्रयत्न केला आहे. आता आपण आत जाऊया. आत एंट्री करतानाच मोठी नटराजाची मूर्ती आहे. हा संपूर्ण झपूरचा म्युझियमचा त्यांनी इथे मॅप दिला आहे. जुन्या काळातली खूप छान सुस्थितीतली संदूक आहे ही. हे एक प्रकारचे पाणी साठवण्याचं भांडं आहे. तामिळनाडू राज्यामध्ये याचा वापर व्हायचा. खूप सुंदर अशा पेंटिंग्स आहेत इथे. मेणा. आता आपण पहिल्या दालनाकडून पुढे निघालो आहोत. मध्ये असे छानशी हिरवळ आहे आणि पॅव्हमेंट्स ब्लॉकमुळे त्यांनी एक रोड बनवला आहे एका दालनाकडून दुसऱ्या दालनाकडे जाण्यासाठी. किती छान स्कल्पचर आहे हे. आता जाऊयात पुढे. कलाकृतीचा खूप उत्तम नमुना आहे हा. आता आपण पुढच्या दालनाकडे निघालोय. या संपूर्ण दालनामध्ये विविध प्रकारच्या चित्रकारांची चित्र तुम्हाला बघायला मिळतील. काही अक्षरशः स्वातंत्र्यपूर्व काळातली पण चित्रे इथे आहेत आणि काही अलीकडल्या काळातली पण चित्रे आपल्याला इथे बघायला मिळतील. आता आपण दुसऱ्या दालनामध्ये प्रवेश करतोय. या दालनात आपल्याला समई, लामण दिवा आणि तत्सम दिव्याच्या प्रकारातले वेगवेगळे कलेचे नमुने बघायला मिळतील. काही अलीकडल्या काळातले तर काही पुरातन. आता आपण तिसऱ्या दालनात आलो आहोत. प्रभात हे नावच याच्यासाठी पुरेसं आहे.
प्रभात टॉकीजचं संपूर्ण इथे हे दालन आहे. प्रभात चित्र. आपण आता गॅलरी 1, 2, 3 तीनही बघून झाल्यात आणि आता पुढच्या दालनांकडे जातोय. हे एक आर्टिफिशियल ओहोळ बनवण्याचा इथे त्यांनी छान प्रयत्न केला आहे. खळखळत पाणी वाहत आहे छान. आणि आता आपण पुढे जातोय पुढच्या दालनांकडे. या चौथ्या गॅलरीमध्ये संपूर्ण आलमेलकरांचे चित्रांचे नमुने दिसतात. खूप उत्कृष्ट कलेचा नमुना आहे हा. आता आपण 5व्या दालनात आहोत. 5व्या दालनामध्ये बहुतांशी वस्त्रकलेचा नमुना इथे बघायला मिळतो. वेगवेगळ्या प्रकारचे पैठणी, शालू, पितांबर आणि जरी टोप, पगडी अशा प्रकारचे वेगवेगळे वस्त्रकलेचे नमुने आपल्याला इथे बघायला मिळतील. यांनी हा ठेवा खूप छान जपून ठेवला आहे. सोन्या चांदीच्या मनमोहक वस्तूंनी आणि कलाकृतीने सजलेला हा आहे 5वा दालन. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुरई, टी सेट, अत्तरदाणी, दागिने अशा वस्तू बघायला मिळतील. या पुढच्या दालनामध्ये आपल्याला महाराष्ट्र चित्रकलेचे विविध नमुने बघायला मिळतील. दख्खन पठार, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळे पैठण चित्रशैली आहे किंवा विविध चित्रशैली आहेत, या सगळ्यांचा इथे नमुना बघायला मिळतो. जे स्कूल ऑफ आर्ट, बाबूराव पेंटर आणि MV धुरंधर यांसारख्या मोठमोठ्या चित्रकारांचे चित्र इथे बघायला मिळतील. या दालनामध्ये आगपेट्यांचे विविध प्रकार बघायला मिळतील. या दालनाचंच नाव आहे मॅचवर्स. मॅचस्टिक्सचा उगम कसा झाला, त्याचं पेटंट कोणाकडे आहे याबद्दल इथे सगळी माहिती दिली आहे. आपले 8 दालनं आता बघून झालेत. आता आपण पुढे ऑडिटोरियम आणि पुढच्या दालनांकडे निघालो आहोत. नऊ आणि 10 दालनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोटोग्राफ्स आहेत, पण सगळे फोटोग्राफ्स खूप बोलके आहेत आणि कॅन्डिड फोटोग्राफ्स आहेत. 9 आणि 10 दालनाच्याच मागे हा आहे खडकवासला डॅम. हे आहे खडकवासला डॅमचं बॅकवॉटर. तो समोर तिथे दिसतो आहे आपला सिंहगड. इथेच यांचं हे ॲम्फी थिएटर आहे. खूप मोठा परिसर आहे हा. वेल मॅनेज्ड आणि मेंटेन्ड आहे. इथे काही वॉटर लिली आणि कमळ. नऊ आणि 10 दालनाच्या जवळ खाली पुढे चालत आल्यावरती कॅफे आहे. इथला सेटअपही खूप छान आहे. आता बघूया आपल्याला इथे काय मिळतंय. बऱ्यापैकी सेटिंग अरेंजमेंट छान आहे इथली सुद्धा.
झपूरचा कॅफेमध्येच आज मी आता लंच करायला घेतलेला आहे. मी ऑर्डर केली आहे रेग्युलर थाळी आणि रेग्युलर थाळीचं प्राईस आहे 240 रुपीज प्लस मी त्याच्यामध्ये सोलकढी आणि उकडीचे मोदकही घेतला आहे. आता आपली ऑर्डर येईलच. ही आहे आपली रेग्युलर थाळी. रेग्युलर थाळीमध्ये आहे कांदा, लिंबू, ही आहे बटाट्याची सुकी भाजी, रस्सा भाजी, वरण भात, कोशिंबीर, 2 पोळ्या, 1 उकडीचा मोदक एक्स्ट्रा घेतला आहे. मोदकाची साईज खूप छोटी आहे, छोटासा मोदक आहे, लहान मोदक आहे, पण त्याचं प्राईस आहे 45 आणि ही आहे सोलकढी. आपलं टोटल बिल झालं आहे 340. काही स्क्रॅप मेटलपासून इथे खूप छान स्कल्पचर्स बनवले आहेत. या साईडला हे संपूर्ण खडकवासला डॅमचं बॅकवॉटर. कॅफेपासून 200-300 मीटर चालत आल्यानंतर इथे एक शिव मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. खूप छान शिवलिंग आहे. जेवण आपलं झालं, जेवण उत्तम होतं. फक्त मोदकाची साईज मला कमी वाटली प्राईसच्या हिशोबाने. पूना गेस्ट हाऊसचीच फ्रँचायझी एक आउटलेट इथे आहे. याशिवाय पूना गेस्ट हाऊसचं आउटलेट आहे पॅव्हलियन मॉलला, लक्ष्मी रोडवरती, आणि हे एक आहे. अजून 2 ठिकाणी कुठेतरी पूना गेस्ट हाऊसचं आउटलेट आहेत. आम्ही तिथेही ट्राय केलेलं आहे. सगळ्यांची टेस्ट उत्तम आहे. आपलं झपूरजाचं इथलं डे खूप छान स्पेंड केला गेला. आणि मी जसं सांगितलं 100 रुपयेच फक्त वीकडेमध्ये त्याची एंट्री फी आहे. वीकेंडला 200 रुपये त्याची एंट्री फी आहे. जरी ऑगस्ट महिना असेल तरी आत्ता सध्या पाऊस पडत नाही, त्यामुळे प्रचंड उकडतं आहे आणि खूप ऊन पण आहे. भरपूर घामही आला आहे आणि हा एरिया जरा थोडा आपल्याला फिरावा पण लागतो. ही दालनांसाठी आपल्याला पायऱ्या पण उतराव्या लागतात. त्यामुळे ज्यांना पायरी चढ उतर करता येत नाही त्यांच्यासाठी झपूरचा तसं बघण्यासाठी नाही आहे. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.